वेळ न घालवता तुमच्या मोबाईलचा गुगल क्रोम किंवा कोणताही ब्राउझर ओपन करा आणि तिथे टाईप करा mhfr.agristack.go.in। याची लिंक मी डायरेक्ट डिस्क्रिप्शनमध्ये देतोय। त्यानंतर मोबाईलवरती सुद्धा हे पाहू शकता। चेक एनरोलमेंट नावाचा ऑप्शन आहे, चेक एनरोलमेंट स्टेटस यावरती क्लिक करा, फक्त इतकंच करा। यानंतर पहा इथं तुम्हाला 3 ऑप्शन आहेत, आधार नंबर, एनरोलमेंट आयडी आणि फार्मर आयडी। आधार नंबर चूज करा आणि इथे तुमचा आधार नंबर फक्त एंटर करा। पहा काय करा, आधार नंबर एंटर करा आणि चेक या बटनवरती क्लिक करा, तुमचा फार्मर आयडी तयार असेलच। पाहू शकता तुमचा फार्मर आयडी आलेला आहे। इथे आधार नंबर मी हाईड केला आहे, इथं सुद्धा आधार नंबर आहे तो हाईड केला आहे। पहा इथं फार्मर नेम आहे तो सुद्धा मी हाईड केला आहे, म्हणजे तुमचं नाव येणार आहे। यानंतर पहा कधी अप्लाय केलाय ती डेट आहे आणि फार्मर आयडी पहा इथं आहे फार्मर आयडी। हा फार्मर आयडी तुम्हाला तुमच्या संस्थेत तुमच्या बँकेत जमा करायचा आहे। कर्जमाफीसाठी महत्त्वाचं दस्तऐवज म्हणजेच फार्मर आयडी नंबर। आता हे फार्मर आयडी याचा स्क्रीनशॉट काढा किंवा याचा नंबर लिहून घ्या आणि तुमच्या संस्थेत जिथं कर्जमाफीसाठी मागितलं जात आहे तिथे फार्मर आयडी द्या। त्याचबरोबर तुम्हाला ट्रॅक्टर घ्यायचा आहे किंवा शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा असेल तरी सुद्धा फार्मर आयडी गरजेचा आहे। अद्याप फार्मर आयडी बनवली नसेल तर आपला एक व्हिडिओ बनवलेला आहे, हा व्हिडिओ स्वतः तिथे येऊन जाईल, तो व्हिडिओ पहा आणि फार्मर आयडी स्वतः घर बसल्या बनवू शकता। पहा तुम्हाला तुमच्या संस्थेमार्फत शेतकरी कर्जमाफीबाबत पहा तुमच्याकडून एक आधार कार्ड, तुमचं पॅन कार्ड, त्याचबरोबर फोटो, त्याचबरोबर फार्मर आयडी नंबर मागितला जात आहे। या व्यतिरिक्त अन्य काही बाबी मागत असतील तर कमेंट सेक्शनचा जरूर वापर करा। कर्जमाफीसाठी हे दस्तऐवज महत्त्वाचं आहे। पहा तुमच्या गावात तुमच्या तालुक्यामध्ये कर्जमाफीसाठी याद्या तयार केल्या जात आहे का त्या सुद्धा कमेंट करा। हा व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांना शेअर करा, कारण फार्मर आयडी फक्त 1 मिनिटाच्या आत तुमच्याच मोबाईलवरती काढता येणार आहे नंबर। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।